नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. एव्हाना आपलं नातं इतकं आता भक्कम झालंय, घट्ट झालंय, की तुमच्या मनात माझ्याविषयी किंवा आमच्या सगळ्यांच्या विषयी किंवा माझ्या मनात आपल्या सगळ्यांच्या विषयी एक कौटुंबिक भावना आता दृढ झालेली आहे. त्यातूनच अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया, अनेक विषय समोर येत असतात. मला 3 घटनांच्या वरती बोलायचं आहे आणि 3 घटनांच्या वरती आपण जे आमच्या प्रति प्रेम व्यक्त करत काही बोललेले आहात त्या संबंधी काही खुलासा करायचा आहे. मध्यंतरी भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही यूट्यूब चॅनलला भेट दिली. काही नाही, एका यूट्यूब चॅनलला भेट दिली पुण्यामध्ये. लोकांचं म्हणणं असं आहे की ते जे यूट्यूब चॅनल आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आहे आणि तिथे जाऊन बावनकुळेंनी काय साधलं. ठीक आहे, बरं. त्यानंतरही लोकांच्या प्रतिक्रिया अशा आल्या की तुमच्या बाजूनी जे बोलतात त्यांना कधी प्रतिष्ठा देण्याचं काम तुम्ही केलं आहे का, यावर बराचसा खलही झाला. दुसरी घटना, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि त्यावेळेस विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीसांनी राजू परुळेकर यांना इंटरव्ह्यू दिला. राजू परुळेकरांचा तो एकमेव इंटरव्ह्यू असा आहे जो लाखो लोकांनी बघितला. पुन्हा त्यांच्या व्हिडिओना फारसे प्रतिसाद मिळताना दिसत नाहीत. एवढे सगळे युट्यूबर त्यांच्या विचाराचे असताना, मी बाजूचे असताना म्हणत नाही, कारण आम्ही बाजूने भाजपच्या आहोत असं मानायला आम्हीच तयार नाही आहोत, कोणीच तयार नाही आहे. त्यांच्या विचाराचे असताना तुम्हाला राजू परुळेकरच सापडले का, असाही प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला गेला. तिसरी घटना, देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी रियाज सोबत रील बनवली आणि त्यावरही जोरदार चर्चा सुरू झाली आणि त्यावर लोक म्हणू लागले की रियाजला घरी बोलवून रील बनवून प्रतिष्ठा देण्यापेक्षा आपल्यापैकी कोणी जर लोक असतील, त्या विचारधारेपैकीचे लोक असतील, तर त्याला बोलवलं असतं आणि त्याच्या सोबत काही गप्पा मारल्या असत्या तर त्या अधिक चांगल्या झाल्या असत्या. आपल्या विचाराच्या माणसांना प्रतिष्ठा देणं, त्याला बोलवणं, सन्मान करणं, त्याला भेटायला जाणं, भेटायला बोलवणं, हे भाजपमध्ये झालं पाहिजे आणि ते झालं पाहिजे असं ज्यांना वाटतंय ते आम्हाला ट्विटरवर, फेसबुकवर टॅग करून या भावना व्यक्त करतायत. मी त्यांच्या भावनेचा मनपूर्वक सन्मान करतो, आदर करतो आणि आभार मानतो की एवढं प्रेम तुम्ही आमच्या सगळ्यांवरती करत आहात. त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत. म्हणजे आम्ही हा शब्द यासाठी वापरतोय की भाऊ तोरसेकर काय, किंवा आमचे प्रभाकर सूर्यवंशी काय, अनय जोगळेकर काय, सचिन पाटील काय, पुण्यातले तुषार दामगुडे काय, या सगळ्यांचा विचार करता त्या सगळ्यांच्या प्रती आपण ही प्रेमाची भावना ठेवताय, याबद्दल खरंच खूप मनोमन नम्रपणे नतमस्तक व्हायला होतं. प्रश्न हा आहे की आम्ही सगळे, आपण सगळे हे यासाठी करतोय का? राम काज करिबे को आतुर अशी भावना मनात ठेवून ज्यांनी रामासाठी हे केलं त्यांचा राम वेगळा आहे आणि त्याच पद्धतीनं हे काम चाललेलं आहे. मी राष्ट्रीय विचारक हा शब्द वापरतो, हिंदुत्ववादी भूमिका हा शब्द वापरतो. जेव्हा हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व अथवा हे राष्ट्र म्हणजेच हिंदुत्व अशी जेव्हा भूमिका आपण घेऊन चालत असतो, तेव्हा कोणी आपलं म्हणतंय, परकं म्हणतंय, प्रतिष्ठा देतंय, याबाबत कसलाही विधिनिषेध बाळगायचा नसतो, आपपर भाव बाळगायचा नसतो. ज्या विचारांवरती आपण घेऊन जातो आहोत त्या विचारांची पालखी वाहताना असा विचार कधीच करायचा नसतो. तुम्हाला आठवतंय जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र सीता मातेच्या शोधामध्ये त्यांच्या सुटकेसाठी रामेश्वरच्या धनुष्यकोडीवरून लंकेला कसं जायचं याचा विचार करत होते आणि समुद्राने त्यांना पूल करण्यासंबंधी सांगितलं, तेव्हा त्या पूल निर्माणाच्या कार्यासाठी लागणाऱ्या दगडांवरती श्रीराम श्रीराम अशी अक्षरं लिहिलेली होती. ज्या दगडांवरती श्रीराम हे अक्षर लिहिलंय तो दगड समुद्रात तरंगत होता आणि त्याच दगडावरून चालत चालत अख्खी वानरसेना लंकेत पोहोचली होती आणि तिथूनच सीता मातेचे सुटका करून प्रभू रामचंद्र वापस घेऊन आले होते. या समुद्रातल्या दगडावरती जेव्हा आपण श्रीराम लिहू लागतो तेव्हा ते रामनामाच्या महिमेनं समुद्रावर तरंगू लागतात आणि त्याचाच वापर लंकेत जाऊन माता सीतेची सुटका करण्यासाठी करायचा असतो.
ज्या दगडावरती रामनाम लिहिलेलं नव्हतं ते दगड बुडत होते आणि रामनाम लिहिल्याबरोबर दगड तरंगू लागले. जे दगड तरंगतायत त्या दगडांनी स्वतःला श्रीराम समजायचं नसतं, अजिबात समजायचं नसतं. त्या दगडावर वानरांनी पाय देऊन लंकेपर्यंत पोहोचावं आणि प्रभू श्रीरामांच्या कार्यामध्ये आपल्याला स्वतःला उपयोगात आल्याची धन्यता मानून घ्यावे. बस मला एवढंच सांगायचं आहे. हे जे काही कार्य चाललंय ना, हे जे काही काम चाललंय, तो ज्याला माध्यम म्हणतात ती माध्यम माझ्या राष्ट्राच्या विचाराची, माझ्या राष्ट्राच्या हिताची भूमिका घेत नाही आहेत. आणि ती जी हिताची भूमिका घेणं आवश्यक आहे ती कोणीतरी मांडायला हवी, म्हणून युट्यूबवर आम्ही ती मांडत आहोत. आता भारतीय जनता पक्षाचे नेते या युट्यूबर्सच्या विचाराशी मिळती जुळती भूमिका ठेवतात किंवा लोकांच्या विचाराशी मिळती जुळती भूमिका ठेवतात, म्हणून त्यांनी आमच्याशी संपर्क ठेवलाच पाहिजे, संबंध ठेवलाच पाहिजे अशी अपेक्षा करणंच मुळात माझ्या दृष्टीनं गैरलागू आहे. काय गरज काय ना, काही गरज नाहीये, आवश्यकता पण नाहीये. अहो, जिथे या युट्यूब चॅनलला चालवणे लोकांनीच आपलं बळ दिलेलं आहे, लोकांनीच ही मुवमेंट हाती घेतली आहे. खरंच सांगतो, हे चालवण्याचं श्रेय सुशील कुलकर्णी, भाऊ तोरसेकर, प्रभाकर सूर्यवंशी यांचं अजिबात नाहीये. अहो, त्या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद बघूनच धन्य धन्य व्हायला होतं. अहो, हजारो माणसं तुमच्याकरता पदरमोड करून येतात, म्हातारी माणसं आशीर्वाद द्यायला येतात, तरण्यांना तिथे भेटावं वाटतं, मध्यमवयीनांना हे चालावं वाटतं, लाखो रुपयांचा निधी ही माणसं सहजपणे देऊन टाकतात. तेव्हा या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपल्याला भेटायला यायला हवं अशी अपेक्षाच मुळात चुकीची आहे आणि ती आमच्यापैकी कोणीही करत नाही, कोणीही करत नाही. भाजपने उगीच अस्वस्थ होऊन जाऊ नये, म्हणजे थोडं रिलॅक्स करतोय भाजपला मी, थोडं उगीच अस्वस्थ होऊन जाऊ नये. अर्थात भाजपला ही ती सवय नाही आहे म्हणा. म्हणजे मुळात कायदेशीर काम असेल तरच घेऊन या असं आपल्या कार्यकर्त्याला बजावणारे भाजपचे नेते, मला एकच प्रश्न विचारायचा आहे, अहो, काम नियमानुसार असेल तर सांगायला तुमच्याकडे येईल कोण? जे काम नियमानुसार होणार असतं त्याला शिफारशीची, मदतीची, राजकीय इच्छेची गरज नसते. ते होऊन जातं आपोआप काम. त्याला थांबवणारं ना सरकार असतं ना कोणीच असतं. जे काम नियमात बसवायचं असतं अशीच कामं तर तुमची कार्यकर्ते तुमच्याकडे घेऊन येणार ना. त्यामुळे तिथेही आपण नियमानुसार काम करतो असं कार्यकर्त्याला बजावणाऱ्या भाजपाकडून ते भेटीला येतील वगैरे असल्या अपेक्षा करण्याचा वेडगळपणा कोण करावा? बरं, भेटीला येतील सोडून द्या, म्हणजे ते तर खूप मोठी गोष्ट झाली, भेटीला येतील अशी अपेक्षा व्यक्त करणं. अहो, भेट देतील का हाही माझा मोठा प्रश्न आहे. म्हणजे प्रयोग करून झालाय, म्हणजे काहीही माणसांनी लपवू नये, प्रयोग करून झालाय, तेही भेटही देत नाहीत ही स्थिती आहे. अहो, भेट देणं सोडून द्या. माझ्याकडे तर अशी किती उदाहरणं आहेत की भाजपच्या नेत्यांना अथवा त्यांच्या स्टाफला आपण फोन करावा आणि त्यांनी उचलावा, असंही नाही होत. सत्ता आली की माणसं बदलतात, हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. ते बदलतात याची नम्र जाणीव, माणूस कोणत्याही पक्षाचा असो, याची नम्र जाणीव आम्हा प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. म्हणजे नाही असं अजिबात नाहीये, त्याची नम्र जाणीव आमच्या मनामध्ये आहे. जेव्हा अशी जाणीव असते तेव्हा त्याबाबत काहीच वाटत नसतं. मुळात हे भाजपनी बोलावं, भाजपच्या नेत्यांनी भेटावं, सन्मान द्यावा, 4 रुपये द्यावेत, यासाठी काही घडत नाहीये ना, काहीच नाहीये होत. त्यासाठी जे होत आहे ते अस्वस्थ माणसाच्या मनातील भावना कोणीतरी बोलून दाखवाव्यात असं लोकांना वाटतंय. या देशाला हितकारक असलेल्या गोष्टी खऱ्या मांडाव्यात यासाठी कोणीतरी बोललं पाहिजे असं लोकांना वाटतंय. म्हणून हा सगळा प्रपंच आहे. आणि ज्या दिवशी, मी अजूनही सांगून ठेवतो, ज्या दिवशी भाजपच्या नेत्यांनी बोलावं, भेटावं
किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी बोलावं भेटावं, राजकारण्यांनी बोलावं भेटावं, यासाठी आम्ही बोलायला लागू ना, त्या दिवशी या YouTube चॅनलचे व्ह्यूज कमी व्हायला सुरुवात होती. आज जे काही चाललंय ते लोकांच्या मनातील भावनांचं प्रगटीकरण आहे म्हणून हे सगळं चाललंय. त्यामुळे उगाच त्या बिचाऱ्या भाजपच्या नेत्यांना म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेंना किंवा देवेंद्र फडणवीसांना किंवा त्यांच्या पत्नींना ट्रोल करून तुम्हाला या ठिकाणी वेळ मिळत नाही का असा प्रश्न विचारू नका यासाठी की आपण त्यासाठी करतच नाही आहोत ना. आज बावनकुळे असतील, उद्या अजून कोणी असेल, उद्या कदाचित फडणवीस असतील, उद्या कदाचित दुसरं कोणी असेल, अजून कोणी असेल, माणसं येतील जातील. पण हिंदुत्वाची विचारधारा, त्याची पताका, या राष्ट्राला उभं करण्याची विचारधारा, त्याचा ध्वज जो खांद्यावर घेऊन पुढे जातो आहे, त्याच्या मागे बळ उभे करणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्यपूर्तीसाठी आपण सगळे काम करतो. तेव्हा लक्षात येतंय ना, कोणी भेटावं म्हणून, कोणी भेटू नये म्हणून किंवा कोणी कोणाला भेटू नये म्हणून यासाठी हे अजिबात चाललेलं नाहीये. वाईट वाटायचं तर कारणच नाहीये. नेत्यांनी भेटलं नाही म्हणून वाईट वाटण्याची गरज काय? अहो, त्या दिवशी तापडी या नाट्य मंदिरात सभागृहात 700, सभागृहाच्या बाहेर 700 आणि जागा मिळाली नाहीत म्हणून 1000 लोक परत गेली. साधारणतः त्या कार्यक्रमाचे एकूण व्ह्यूज 3 ते 4 लाख लोकांनी त्याला बघितलंय. अशा वेळी जेव्हा 4-4 लाख लोक तुमच्या पाठीशी भक्कमपणे या विचारधारेला पुढे घेऊन जाताना उभे असतात, पाठीवर हात देतात, कौतुक करतात, डोळ्यात पाणी आणून बोलतात, इतकं बोलतात की बोलणाऱ्यांच्या डोळ्यातही पाणी येऊन त्याबाबतची कृतज्ञ भावना, कृतार्थ झाल्याची भावना मनात यावी, त्या भावनेला सलाम करावा, त्यांच्याप्रती आदर ठेवावा आणि हे कोणी उपटसुंभ बोलले नाहीत म्हणून त्याबद्दल विषाद काय व्यक्त करावा. तुमच्या सगळ्यांच्या समोर नतमस्तक होतोय आणि कृपया भाजपवाल्यांना असे प्रश्न विचारू नका अशी विनंती करतोय. त्यांच्याकडून अपेक्षाच नाही तर व्यक्त व्हायचं तरी काय. नमस्कार.